जी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यापासून वेगवेगळ्या चर्चांना उधाण येत आहे। या भेटीचं नेमकं कारण कळू शकलं नसल्यामुळं चर्चा अशी सुद्धा आहे की शिंदे आणि मनसे हे एकत्रित येणार आणि शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी मंत्र्यांनी सुद्धा आम्ही स्वागत करू असं जर झालं तर असं म्हटलेलं आहे। यावर काय प्रतिक्रिया? तर मुळात विषय असा आहे की आत्ताचे मुख्यमंत्री जर भेटतात तरी आधीचे जे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते ते भेटायचेच नाहीत कोणाला। आणि जे काय महाराष्ट्राचे प्रश्न असतील, जनतेचे प्रश्न असतील, आज सन्माननीय राजसाहेब ते घेऊन जातात मुख्यमंत्र्यांकडे। त्याच्यावर सकारात्मक असा प्रतिसाद मिळतो, मार्ग निघतो। शेवट जनतेचे प्रश्न मांडण्यासाठीच आपण सगळेजण राजकारणात आहोत। त्यामुळे ती गोष्ट करण्यासाठी जर भेट होत असेल तर त्यात काही वावगं नाही। दुसरा प्रश्न राहिला युतीचा। मला असं वाटतं राजकारणात कधी काय होईल हे काय आज सांगता येणार नाही। 2024च्या पोटात काय दडलं आहे हे कोणाला माहिती। पण याबाबतचा जो काही निर्णय असेल तो सन्माननीय राजसाहेब योग्य वेळ घेतील आणि तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल, हिंदुत्वाच्या हिताचा असेल आणि मराठी माणसाच्या हिताचा असेल। परंतु कालपासून म्हणजे जसं शिंदे यांच्या मंत्र्यांना विचारणा केलेली असतात त्यांचंही अशाच पद्धतीचं मत आहे की राज ठाकरे हा हिंदुत्ववादी चेहरा आहे, मराठी माणसाचा चेहरा आहे आणि शिवसेनेचा सुद्धा कायम अजेंडा हाच राहिलेला आहे। हेच दोन मुद्दे राहिलेले आहेत। मुळात असं आहे की सन्माननीय राजसाहेबांकडे बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा आहे। वास्तूचा वारसा असेल काही लोकांकडे, पण विचारांचा जो वारसा आहे तो सन्माननीय राजसाहेबांकडेच आहे। आणि बाळासाहेबांचे विचार, त्यांची महाराष्ट्राबद्दलची स्वप्न, त्यांची हिंदुत्वाबद्दलची असलेली कास, मला असं वाटतं ही जर कोणामध्ये असेल तर ती राजसाहेबांमध्ये आहे आणि तिचं या सगळ्या जनतेला अपील होतं। आणि मला असं वाटतं की कुठलंही राजकारण करत असताना मराठी माणसाला किंवा हिंदुत्वाला यश मिळालं पाहिजे, हा प्रत्येकाचं हे धोरण असलं पाहिजे। मध्यंतरी आता राम मंदिराच्या उद्घाटनासाठी किंवा प्रतिष्ठापनेसाठीची सगळी तयारी जवळपास सुरू झालेली आहे। अनेकांना निमंत्रण सुद्धा यायला लागलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण गेलं असल्याच्या मध्यंतरी बातम्या आलेल्या होत्या, परंतु स्वतः मनसे अध्यक्षांनी त्या डिनाय केल्या। आत्ताची परिस्थिती काय आहे आणि साधारण मनसे, कारण मध्यंतरी तुम्ही सगळेजण जाणार होतात, येत्या भविष्यात काय कशा पद्धतीने नियोजन करणार? मला असं वाटतं की प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी कोणाच्याही निमंत्रणाची आवश्यकता नाही। प्रभू रामचंद्रांच्या मनात आणलं की ते भक्तांना आपोआप बोलवून देतात आणि आम्हाला काही प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी तिसऱ्या व्यक्तीच्या निमंत्रणाची गरज नाही ना। प्रभू रामचंद्रांनी निमंत्रण दिलं की आम्ही जाऊ। पण या भेटींवरनं आता म्हणजे मनसे अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरनं राजकारण सुद्धा अनेक ठिकाणी होताना दिसतंय। नेमकं भेटीचं कारण काय होतं हे कळू शकलंय का? आणि नंबर 2 की जितेंद्र आव्हाड असं म्हणाले आहेत की मनसे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांना एकमेकांच्या घरचा चहा खूप आवडतो म्हणून सारखे दोघे एकमेकांना भेटत असतात। जितेंद्र आव्हाडांचं सोडून द्या, त्यांना काय आवडतं ते कारण अजून कोणालाच कळलेलं नाही नेमकं त्यांना काय आवडतं ते। पण मला असं वाटतं की जर महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्रातले 2 मोठे नेते एकमेकांना भेटत असतील तर त्यात वावगं काहीच नाही। आणि राजकारणाच्या म्हणत आता लोकसभा निवडणुका आहेत, पुढे विधानसभा निवडणुका आहेत, 2024मध्ये सगळ्याच निवडणुका आहेत। त्याबाबत काही चर्चा झाली असेल तर त्याच्यात काय वावगं आहे? चुकीचं काहीच नाही। आणि जर त्यातनं हिंदुत्वाच्या दृष्टीने, मराठी माणसाच्या दृष्टीने काही चांगलं घडणार असेल तर निश्चितपणे मला असं वाटतं महाराष्ट्राची जनता त्याचं स्वागत करेल। अर्थात त्या संदर्भातला सर्व अंतिम निर्णय सन्माननीय राजसाहेब घेतीलच। संजय शिरसाट म्हणतात की फेब्रुवारीमध्ये एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत। नाही, मला कल्पना नाही याची, पण मी तुम्हाला जसं सांगितलं की 2024च्या पोटात काय दडलंय हे मला असं वाटतं 2024च सांगू शकेल। 22 जानेवारीला मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय। काल त्यांचं एक शिष्टमंडळ आलं होतं ज्यांनी मुंबईतल्या 3 ते 4 मैदानांची पाहणी केलेली आहे। आझाद मैदान, त्यातलं एक शिवाजी पार्क हे सुद्धा मैदान आहे आणि तिसरं BKCचं मैदान। ज्या पद्धतीनं नियोजन केलं जात आहे, एवढ्या मोठ्या संख्येनं लोक येणार असं सांगितलं जात आहे, आपली काय प्रतिक्रिया आहे? शिवाजी पार्क किंवा मुंबईतली ही जी मैदानं आहेत यांची चाचपणी करण्यात आलेली आहे, तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं सरकार सर्व बाजूचा विचार करेल। शेवट आंदोलन करणं हा लोकशाहीमध्ये अधिकार आहे प्रत्येकाचा आणि त्या दृष्टीने लोकांना अडचण होणार नाही, त्यांनाही आंदोलनाला जागा मिळाली पाहिजे, या सर्व दृष्टीने सरकार विचार करून योग्य तो निर्णय योग्य वेळी घेईल।
पुण्यातील मनसेची लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळणार अशी एक चर्चा आहे. वसंत मोरे इच्छुक आहेत असं कळतंय, मात्र आता साईनाथ बाबर यांनी सुद्धा पक्ष नेतृत्वाकडे गळ घातल्याचं कळतंय. या दोन जिगरी मित्रांमध्ये आता तिकिटावरून कुठेतरी रंगत होते. तुम्हाला काय वाटतं मनसेचे नेते म्हणून? नाही, मला वाटतं आमच्याकडे निर्णय हा सन्माननीय राजसाहेबच घेतात. इच्छा सगळ्यांनी व्यक्त केली पाहिजे. उद्या मला सांगितलं लढवायला तर मीही लढवीन, पण विषय असा आहे की ह्याचा सर्व निर्णय हा सन्माननीय राजसाहेब घेतात आणि ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही महाराष्ट्र सैनिक त्यांच्या आदेशाचं पालन करतो. तुम्ही आताच म्हणालात की तुम्हाला सांगितलं तर तुम्ही सुद्धा लढवाल. जो राजसाहेब आदेश देतील त्याप्रमाणे काम करणारे आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत. उद्या त्यांनी ग्रामपंचायतीची लढवायला सांगितले तरी आम्ही लढवू आणि लोकसभेची लढवायला सांगितली तरी आम्ही लढवू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.